एकीकडे जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा एल्गार तर दुसरीकडे पेपर फुटीच्या रॅकेटवर पोलिसांचा प्रहार। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यांवरून दिल्ली पेटले, विद्यार्थ्यांचा संताप देशपर्यंत पोहोचलाय आणि आता टीईटी पेपर फुटी प्रकरणात पोलिसांनी बिहारपर्यंत धडक देत आरोपींच्या मुसक्या आवळल्याची माहिती समोर आली। पण सवाल एकच आहे की पेपर फुटीचा हा खेळ नेमका कोण चालवतंय आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या रॅकेटचा खरा मास्टरमाइंड कोण आहे, पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी हरिचंद्र पवार। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपर फुटी प्रकरणात तपास यंत्रणांना मोठं यश मिळालं आहे। या प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार बिजेंद्र कुमार गुप्ता याला बिहारमधून अटक करण्यात आली आहे। भिवंडी पोलिसांनी ही कारवाई करत आरोपीला पुणे विमानतळावर आणले, तिथून त्याला पुढील चौकशीसाठी भिवंडी येथे नेण्यात येणार आहे। या प्रकरणाच्या तपासात यापूर्वीच 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यानंतर तपासाची दिशा मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे। तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार संबंधित छापखान्यातील कर्मचारी नरेश कुमार याने अत्यंत गोपनीय पद्धतीने मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार यांचा साथीदार सोनू याला अवघ्या 8,000 रुपयांमध्ये हा पेपर विकला होता। यानंतर बिजेंद्र गुप्ताने आपल्या विविध राज्यांतील एजंट आणि दलालांच्या साखळीचा वापर करून हा पेपर सुरुवातीला 80,000 रुपयांना विकला। पुढे जसा जसा हा पेपर प्रत्येक टप्प्यातील दलालांकडे गेला तसा तसा त्यांनी स्वतः मोठा नफा घेत त्यात जोडला। भिवंडीतील ग्राहकांपर्यंत हा पेपर पोहोचेपर्यंत त्याची किंमत तब्बल 1.5 कोटी रुपयांवरती गेली होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ता हा अत्यंत शातीर आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करत होता। देशभरातील विविध राज्यांच्या गोपनीय प्रश्नपत्रिका ज्या छापखान्यामध्ये छापल्या जात होत्या अशा ठिकाणी तो आधीच माहिती काढायचा, त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांना पैशाचे मोठे आमिष दाखवून तो आपल्या जाळ्यात ओढायचा। कोणत्याही राज्याची प्रश्नपत्रिका छापायला आली की ती कर्मचाऱ्यांच्या मदतीने चोरून संबंधित राज्यातील एजंट मार्फत लाखो रुपयांना विकली जात असल्याचं तपासात उघड झालं आहे। 28 जून रोजी होणाऱ्या महाराष्ट्र टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तर प्रदेशातील आग्रा येथील महिम पत्रम प्रायव्हेट लिमिटेड या छापखान्यात छापाईसाठी पाठवण्यात आली होती। तिथे सुरक्षेची चोख व्यवस्था असतानाही तेथील कर्मचारी नरेश कुमार मोहर उर्फ निकी याने सुरक्षा यंत्रणेतील पळवाटा शोधून प्रश्नपत्रिका बाहेर काढली। सूत्रांच्या माहितीनुसार छापखान्यातून बाहेर पडताना केवळ कपड्यांची झाडाझडती घेण्यात आली होती। टीईटी पेपर 1 आणि टीईटी पेपर 2 चे प्रत्येक 2 संच छापले जात असल्यामुळे परीक्षेच्या दिवशी कोणतेही एक संच निवडण्याचा नियम होता। याचाच गैरफायदा घेत नरेश कुमारने सलग 3 दिवस सुरक्षेला चकवा देऊन 4ही संच छापखान्यातून बाहेर काढले आणि ते मुख्य आरोपीच्या साथीदाराला आणून दिले। टीईटी 2026 परीक्षेसाठी राज्यातील सुमारे 6 लाख उमेदवार आणि 128 परीक्षा केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती। प्रश्नपत्रिकेची गोपनीयता राखण्यासाठी परीक्षा परिषदेने राज्याबाहेरील आग्रा येथील अत्यंत गोपनीय महिम पत्रम प्रायव्हेट लिमिटेड या छापखान्यात छपाईची जबाबदारी दिली होती। छापखान्याभोवती कडेकोट सुरक्षा, माजी सैनिकांचा पहारा आणि प्रत्येक कर्मचाऱ्याची अंग झाडाझडती घेण्यात जात होती। मात्र सुरक्षेतील एक छोटीशी चूक संपूर्ण व्यवस्थेवरती भारी पडली। 15 ते 17 जून दरम्यान छपाई सुरू असतानाच प्रेसमधील कर्मचारी नरेश कुमार मोहर उर्फ निकी याने प्रश्नपत्रिकेची पाने घडी करून ती बुटाच्या इनसोलमध्ये लपवली होती। सुरक्षा रक्षकांनी शरीराची तपासणी केली पण बुटांची नाही। याचाच फायदा घेत त्याने सलग 3 दिवस पेपर 1 आणि पेपर 2 चे 4ही संच छापखान्याबाहेर काढले। त्यामुळे परीक्षेच्या दिवशी कोणताही संच निवडण्याची परीक्षा परिषदेची योजना पूर्णपणे फसली। छापखान्यातून अवघ्या 8,000 रुपयांत बाहेर पडलेली प्रश्नपत्रिका मुख्य सूत्रधार बिजेंद्र कुमार गुप्ता याने आरोपीच्या नेटवर्कच्या माध्यमातून तब्बल 80,000 रुपयांना विकल्याचे तपासात समोर आले। त्यानंतर विविध एजंटनी त्यावर स्वतःचे कमिशन जोडत किंमत आणखी वाढवली। विशेष म्हणजे ही प्रश्नपत्रिका सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आली नव्हती। संपूर्ण व्यवहार हार्ड कॉपीच्या माध्यमातून करण्यात येत होता। तपासात आलेल्या माहितीनुसार मुख्य सूत्रधार बिजेंद्र कुमार गुप्ता हा एखाद्या विशिष्ट परीक्षेला लक्ष्य करत नव्हता, तर त्याऐवजी विविध राज्यांच्या प्रश्नपत्रिका जिथे छापल्या जातात त्या गुप्त छापखान्यातील कर्मचाऱ्यांना पैशाचे आणि इतर आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढत होता। छपाईसाठी कोणतीही प्रश्नपत्रिका आली की ती बाहेर काढून आपल्या कोचिंग नेटवर्कपर्यंत विकण्याचा त्याचा एक पॅटर्न होता। तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली
ती म्हणजे ज्या छापखान्यात राज्यातील सर्वात गोपनीय प्रश्नपत्रिका छापल्या जात होत्या, तेथील सीसीटीव्ही कॅमेरेज बंद होते, त्यामुळे आरोपींची कोणतीही हालचाल रेकॉर्ड झालेली नाही। या प्रकरणाचा तपास करताना ठाणे पोलिसांनी देशातील विविध राज्यांमध्ये छापेमारी केली होती। विजेंद्र गुप्ताच्या शोधासाठी बिहार, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये पोलिसांची पथके कार्यरत होती। बिहारमधील पाटणा येथील समस्तीपूर परिसरातही पोलिसांनी शोध मोहीम आखली होती। त्यानंतर दीर्घकाळ भूमिगत राहिल्यानंतर अखेर त्याला बिहारमधून अटक करण्यात आली। या प्रकरणात यापूर्वी राजीव कुमार, आकाश कुमार आणि धीरज कुमार या तिघांना अटक करण्यात आली आहे। 27 जून रोजी भिवंडी पोलिसांनी टीएटी पेपर फुटीबद्दल माहिती मिळाल्यानंतर छापा टाकून या तिघांना ताब्यात घेण्यात आले होते। हे तिघे दिल्लीहून ठाण्यात आले होते। त्यांच्या ताब्यातून टीएटी परीक्षेतील प्रश्नांचा संच जप्त करण्यात आला होता। पोलिसांच्या माहितीनुसार हे तिन्ही आरोपी विजेंद्र गुप्तासाठी काम करत होते। 2024 मधील नीट पेपर फुटी वादानंतर एक स्ट्रिंग ऑपरेशन मध्ये विजेंद्र गुप्ताचे नाव समोर आले होते। त्यामध्ये विविध पेपर फुटी प्रकरणामध्ये स्वतःचा सहभाग असल्याचे त्याने, तसेच पेपर लीक कधीच थांबणार नाही आणि जेल होईल, जामीन मिळेल, हा खेळ सुरूच राहील अशा स्वरूपाचे विधान त्याने केल्याचा दावा करण्यात येत आहे। आता महाराष्ट्रात टीएटी पेपर फुटी प्रकरणात त्याचे नाव पुन्हा मुख्य सूत्रधार म्हणून समोर आल्यानंतर तपास यंत्रणांनी त्याला अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे। त्यामुळे पुढील दिवसात काय घडामोडी घडणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।